नाशिक जिल्ह्यातील टॉप 5 ऐतिहासिक स्थळे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टॉप 10 या यूट्यूब चॅनलवर. आज आपण जाणार आहोत नाशिक जिल्ह्यातील इतिहासात खोलवर. कारण आजचा आपला खास व्हिडिओ आहे नाशिक जिल्ह्यातील टॉप 5 ऐतिहासिक स्थळे, जिथे इतिहास, संस्कृती आणि शौर्याचं अनोखं दर्शन घडतं. चला तर मग सुरुवात करूया. नंबर 1, रामकुंड. रामकुंड हे नाशिक शहरातील सर्वात पवित्र व ऐतिहासिक स्थळ मानलं जातं. मान्यता अशी की प्रभू श्रीराम वनवासाच्या काळात गोदावरीच्या काठावर राहिले होते आणि त्यांनी येथे स्नान केले होते. याच ठिकाणी लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक कापलं अशी कथा सांगितली जाते. प्रत्येक 12 वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो, जो लाखो भाविकांना आकर्षित करतो. आजही रामकुंड परिसरातील प्राचीन मंदिरे, घाट आणि गोदावरीचे प्रवाह हा इतिहासाचा जिवंत पुरावा आहे. नंबर 2, हरिहर किल्ला. हरिहर किल्ला म्हणजे हर्षगड. नाशिक जिल्ह्यातील सर्वात साहसी आणि आकर्षक किल्ल्यांपैकी एक. 13व्या शतकात यादव राजवटीच्या काळात बांधण्यात आलेला हा किल्ला नंतर बहमनी, मुघल व पेशव्यांच्या अधिपत्याखाली गेला. किल्ल्यावर चढण्यासाठी हास्य आणि धाडस दोन्ही लागतं, कारण येथे असलेली 70 अंशात उभी दगडी पायऱ्यांची चढण जगप्रसिद्ध आहे. इथून दिसणारा देखावा मनमोहक असतो आणि इतिहासाची आठवण करून देतो. नंबर 3, अंजनेरी डोंगर. अंजनेरी हे ठिकाण म्हणजे प्रभू श्री हनुमानांचा जन्मस्थान मानलं जातं. अंजना माता वास करत होती त्या पर्वतरांगांवरच हनुमानाचा जन्म झाल्याचं मानलं जातं. येथे प्राचीन काळातील गुहा, जैन धर्माशी संबंधित शिलालेख आणि त्रिकोणी सरोवर आजही पाहायला मिळतात. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे ठिकाण धार्मिक, ऐतिहासिक आणि ट्रेकिंग प्रेमींनाही आकर्षित करतं. नंबर 4, त्र्यंबकेश्वर मंदिर. त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि याच परिसरात गोदावरी नदीचा उगम मानला जातो. हे मंदिर पेशवे काळात बांधलेलं असून त्याची नागर शैलीतील वास्तुशिल्प पाहण्यासारखी आहे. हे एक धार्मिक नव्हे तर ऐतिहासिक व वास्तुशिल्प दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं ठिकाण आहे. गुप्त आणि पेशवेकालीन इतिहासाच्या अनेक घटना इथे वास्तूंमध्ये कोरलेल्या आहेत. नंबर 5, हेमाडपंती मंदिर. हेमाडपंती शैलीतील हे मंदिर 11व्या आणि 12व्या शतकात बांधले गेलेले आहे. हे मंदिर काळ्या दगडात कोरलेले असून जोडणीस कोणताही चुना वापरलेला नाही. हे स्थान फारसं प्रसिद्ध नसलं तर इतिहासप्रेमींनी एकदा नक्कीच भेट द्यावी असं आहे. तर कसं वाटलं तुम्हाला नाशिक जिल्ह्याचे हे ऐतिहासिक दर्शन? कुठल्या स्थळाला तुम्ही भेट दिली आहे आणि कुठं जायचं स्वप्न आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.